मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्यांनी हे लाईव्ह सेशन जॉईन करा। चालू घडामोडीचं आजचं सेशन आहे आपलं। पटकन सगळ्यांनी जॉईन करा। ज्यांना लिंक सेंड झाली असेल त्यांनी इतरांना लिंक सेंड करा। लक्षात घ्या, ही सेशन सर्व फ्री आहेत आणि जर तुम्हाला आपल्याला आता आपण साधारणतः 1 तासाचं सेशन घेतोय। जर आपल्याला 100 पेक्षा जास्त विद्यार्थी आले तर आपण ते सेशनचा कालावधी हा 2 तासाचा वगैरे वाढवू शकतो। पण विद्यार्थी तरी तेवढे हवेत, बरोबर आहे। ह्याला तुम्हाला पैसे तर भरायचे नाहीयेत, फ्री सेशन्स आहेत हे सर्व। माझा आवाज येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, आवाज व्यवस्थित येतोय म्हणून। गुड इव्हिनिंग सागर, गुड इव्हिनिंग। पटापट लिंक सर्वांना सेंड करा जेणेकरून मला सेशन स्टार्ट करता येईल। कमेंट करा जर तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित पोहोचत असेल तर। लक्षात ठेवा, आधी मी तुम्हाला संबंधित सेशन विषयीच्या सूचना दिलेल्या असतात, कम्युनिटी मध्ये ते सेंड करत असते। त्यामुळे तुम्हाला हे सेशन समजतंय की नाही, एखाद्या सेशनचं टाइम समजत नसेल तर त्याच्याविषयीचं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करू शकता, बरोबर आहे। आणि वेळेवर जॉईन करत जा आणि इतर विद्यार्थ्यांना पटापट लिंक सेंड करा जेणेकरून जास्त विद्यार्थी असतील तर आपल्याला सेशनचा टाइम सुद्धा वाढवता येईल पुढे जाऊन। लक्षात घ्या, पोलीस परीक्षेच्या दृष्टीने आपण काय करतोय, सेशन घेत असताना प्रश्न आणि त्याच्याशी संबंधित माहिती बघणार आहोत। आजचं आपलं सेशन हे चालू घडामोडीवर किंवा करंट अफेअर्स वर आहे। आता हे करंट अफेअर्सचं डेमो सेशन आहे आणि जर हे सेशन या टाईपचं तुम्हाला आवडलं तर आपल्याला पटापट, म्हणजे जीके मध्ये अनेक विषय येतात, इतिहास येतो, भूगोल येतो, चालू घडामोडी आहे किंवा राज्यघटना आहे, पंचायत राज व्यवस्था आहे, आपल्याला ते संपूर्ण कंप्लीट करायचं आहे। आणि पोलीस परीक्षेला आपल्याला जे चालू घडामोडी असणार आहेत ते ह्या जानेवारी 2024 पासूनचे आपण पूर्ण महिन्याचे मंथ वाईज पूर्ण महिन्याचे आपण चालू घडामोडी एकाच दिवशी महासेशन घेऊन कंप्लीट करायचे। त्याच्यामुळे तुमचं चालू घडामोडीचा अतिशय करेक्ट अभ्यास होईल, इकडे मी लक्ष देईन। परंतु मला इथं 100च्या वर विद्यार्थी हवे आहेत तरच मी मोठी सेशन्स घेणार आहे, हे लक्षात घ्या। तर सगळे आले असतील असं समजून आपण सेशन चालू करूया का? गुड इव्हिनिंग सगळ्यांना। आणि आपल्या मित्रांना सेंड करा लिंक सेंड केली तर याचा यूट्यूबच्या अल्गोरिदम नुसार तुम्हाला म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ते सेशन पोहोचायला मदत होते आणि जास्तीत जास्त विद्यार्थी जॉईन होतात। तर सर्वांनी सुरू करूया आपले सेशन। आजचं सेशन आहे चालू घडामोडीचं, आपली ही मोफत बॅच आहे, हे लक्षात ठेवा। आता ह्या सेशन मधला पहिला प्रश्न आहे, 1 एप्रिल हा दिवस इथं पाहिजे होतं। 1 एप्रिल हा दिवस कोणत्या राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो? तुम्हाला जर याचा आन्सर येत असेल तर पटकन कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा पहिल्या प्रश्नाचं। सर्वांना स्क्रीनवर हा प्रश्न दिसतोय का? सर्वांना स्क्रीनवर हा प्रश्न व्यवस्थित दिसतोय ना? तर 1 एप्रिल हा दिवस कोणत्या राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो? आपल्याला दिनविशेष पण परीक्षेला विचारतात आणि हे कसं लक्षात राहील याच्याशी संबंधित आपण अधिकची माहिती घेणार आहोत। तर याचा पर्याय आहेत पश्चिम बंगाल, राजस्थान, ओडिशा, तामिळनाडू। याचं योग्य आन्सर काय आहे सांगा मला पटकन। पटकन योग्य आन्सर काय आहे सांगा पहिल्या प्रश्नाचं। येतंय का तुम्हाला? सगळ्यांना आवाज येतोय का? तर या पहिल्या प्रश्नाचं आन्सर आहे ओडिशा।
या पहिल्या प्रश्नाचा आन्सर काय आहे? ओडिशा हे आन्सर आहे. आता या प्रश्नाविषयी आता हे जर लक्षात ठेवायचं असेल की 1 एप्रिल हा ओडिशा या राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा करतात. आता 1 एप्रिलला आपण हा प्रश्न मी घेण्याचं कारण हे आहे की 1 एप्रिलला आपण ही बॅच स्टार्ट केली आणि त्याच्यामुळे त्याच्याशी संबंधित दिनविशेष घ्यावं म्हणून मी घेतले. तर ओडिशा हे आन्सर आहे. तर याच्या विषयीच आपण बघूया अधिकची माहिती. बघा, 1 एप्रिल हा ओडिशाचा निर्माण दिवस आहे. 1 एप्रिल 1936 ला ओडिशा राज्याची निर्मिती झाली. कधी झाली? 1 एप्रिल 1936 ला. लक्षात घ्या, ही जी सर्व PDF आहे ती सुद्धा तुम्हाला ह्याला टेलिग्रामला मिळणार आहे. तर याच दिवसाला आणखी कोणत्या दिवसाने ओळखतात? तर उत्कल दिन किंवा विश्व मिलन दिन म्हणून ओळखलं जातं. म्हणजे तुम्हाला पोलीस एक्झामला उत्कल दिन केव्हा साजरा करतात असंही विचारू शकतात ओडिशा निर्माण दिन पेक्षा. तर उत्कल दिन हा 1 एप्रिलला साजरा करतात किंवा विश्व मिलन दिन केव्हा साजरा करतात? तर 1 एप्रिलला साजरा करतात. आता या ओडिशाची राजधानी कोणती आहे? तर भुवनेश्वर आहे. लक्षात घ्या, याच्याशी रिलेटेड तुम्हाला एखादा चालू घडामोडीचा प्रश्न लक्षात राहावा यासाठी काय करायचं आहे? तर ह्या ओडिशाची राजधानी काय आहे? भुवनेश्वर. अनेक वेळेला मंदिरांचे शहर कोणत्या शहरात संबोधतात हा प्रश्न पोलीस एक्झामला येऊन गेलाय. तर मंदिरांचे शहर कोणतं आहे? भुवनेश्वर आहे मंदिरांचं शहर. आणि हे जे ओडिशा राज्य आहे हे क्षेत्रफळानुसार भारतामधील 9व्या क्रमांकाचं राज्य आहे, हेही लक्षात ठेवा. शिवाय या ओडिशाशी संबंधित अनेक प्रश्न आपल्याला पोलीस परीक्षेला येऊन गेलेत. ते म्हणजे जसं हे जगन्नाथ मंदिर कोणत्या राज्याशी संबंधित येतं किंवा जगन्नाथ मंदिर पुरी यात्रा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? हे जगन्नाथ मंदिर जे आहे ते जगन्नाथ देवाचं मंदिर पुरी येथे आहे आणि पुरी हे कुठे आहे? ओडिशामध्ये आहे. शिवाय सूर्य मंदिर कुठे आहे? हाही प्रश्न आपल्याला अनेक वेळेला पोलीस परीक्षेला येऊन गेलाय. तर सूर्य मंदिर हे कोणार्क मध्ये आहे आणि कोणार्क हे ओडिशामध्ये आहे, हेही लक्षात ठेवा. शिवाय ओडिशातली एक महत्वाची व्यक्ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हाही प्रश्न गेल्या वेळेला परीक्षेला येऊन गेलाय की द्रौपदी मुर्मू ज्या आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत आणि त्या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहेत, ज्या ओडिशाशी संबंधित आहेत. बैदापोशी जिल्हा मयूरगंज ओडिशा येथील या द्रौपदी मुर्मू आहेत आदिवासी समाजाशी रिलेटेड. तर हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे हा प्रश्न तुमच्या लक्षात राहील का? कळलं का हे? तर लक्षात काय ठेवायचं? 1 एप्रिल हा ओडिशाचा निर्माण दिवस आहे. यालाच उत्कल दिन किंवा विश्व मिलन दिन असं म्हणतात. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर आहे. भुवनेश्वर का प्रसिद्ध आहे? याला मंदिरांचे शहर असं संबोधतात. ओडिशा क्षेत्रफळानुसार 9व्या क्रमांकाचे राज्य आहे भारतातील. आणि जगन्नाथ मंदिर, कोणार्कचे सूर्य मंदिर हे सर्व प्रसिद्ध आहे. पोलीस परीक्षेला अनेक वेळेला विचारतात. आणि भारताच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ओडिशा राज्याशी बिलॉंग करतात. बैदापोशी जिल्हा मयूरगंज येथील त्या रहिवासी आहेत. आलं लक्षात? पुढचा दुसरा प्रश्न स्क्रीनवर दिसत असेल तर त्याच्याविषयी बघा. हा प्रश्न पोलीस परीक्षेला विचारणारच आहेत, हे लक्षात घ्या. सदानंद दाते यांची NIA च्या महासंचालकपदी नियुक्ती झाली. NIA चा फुल फॉर्म काय आहे? NIA चा फुल फॉर्म काय आहे? या चारपैकी तुम्हाला आन्सर येत असेल तर सांगा. याच्याविषयी मी व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. व्हेरी गुड. तानिया पवार संथाली समाजाशी संबंधित आहेत द्रौपदी मुर्मू या. आता इकडे लक्ष द्या, आन्सर देत असताना काय करायचं आहे? आन्सर देत असताना आता प्रश्न क्रमांक 2 आहे ना, तो 2 डॅश आन्सरचा जो क्रमांक आहे तो द्यायचा तिथे. 2 डॅश मध्ये तुम्ही 3-2 टाईप करताय पण मला कुठल्या प्रश्नाचा आन्सर देताय हे समजत नाहीये. सर्वांचं तुमचे या सेशन मध्ये स्वागत आहे. संख्या वाढली पाहिजे बर का. कालपासून मला 50, 53, 55 अशी संख्या दिसते. संख्या वाढली पाहिजे. तर 2चा आन्सर काय आहे? 2चा आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. NIA चा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, हे लक्षात ठेवा. आणि नुकतंच NIA चे
प्रमुख म्हणून किंवा NIAचे महासंचालक म्हणून सदानंद दाते यांची नियुक्ती झालेली आहे. सदानंद दाते हे तुम्हाला जे लोक पोलीस परीक्षा देणार आहात तुम्ही त्यांच्यासाठी अतिशय सन्माननीय असं आणि तुम्हाला खूप मोठा आत्मविश्वास देणार असं सदानंद दाते यांचं नेतृत्व आहे. सदानंद दाते हे आपल्या महाराष्ट्रातील आहेत आणि आपल्याला त्याचा विशेष अभिमान असायला हवा. पुणे जिल्ह्यातील आहेत. सदानंद दाते IPS लेवलचे अधिकारी आहेत आणि सदानंद दाते यांनी म्हणजे ज्या वेळेला IPS लेवल पर्यंत होईपर्यंत सुरुवातीचं त्यांचं जर तुम्ही जीवन वाचलं तर त्याच्यामध्ये त्यांनी अक्षरशः न्यूजपेपर वाटण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. इतक्या तळागाळातून इतक्या उच्च स्तरापर्यंत म्हणजे राष्ट्रीय नेतृत्व महाराष्ट्राचं करणारी ही सदानंद दाते ही व्यक्ती आहे आणि ते आता NIAचे महासंचालक आहेत. तर आपण इथं खाली NIA विषयीची माहिती बघायची आहे. NIAच्या प्रमुखपदी सदानंद दाते यांची नियुक्ती झाली आहे आणि ही नियुक्ती 31 डिसेंबर 2026 पर्यंत झालेली आहे. सदानंद दाते यांनी लिहिलेलं पुस्तक आपल्याला विचारू शकतात महाराष्ट्र पोलीसला. कारण काय, सदानंद दाते हे पुणे जिल्ह्याशी संबंधित आहेत. जे विद्यार्थी पुणे ग्रामीण, पुणे शहर इथं पेपर्स देणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी सदानंद दातेंविषयीची माहिती मिळवणं गरजेचं आहे. तर सदानंद दाते हे मूळचे पुण्यातील आहेत आणि वर्दीतल्या माणसाच्या नोंदी हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. 2022 ला लिहिलेलं आहे. आता NIA विषयी बघायचं तर NIAचं फुल फॉर्म आहे राष्ट्रीय तपास संस्था, हे मराठीमध्ये आहे आणि इंग्रजीमध्ये नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असं आहे. या NIAची स्थापना 2008 साली झाली आणि प्रत्यक्षात NIAच्या कार्याला 2009 ला सुरुवात झाली. या NIAचं मुख्यालय दिल्ली येथे आहे आणि ह्या NIAचे पहिले महासंचालक होते RV राजू. हे पहिले महासंचालक होते NIAचे आणि सध्याचे कोण आहेत? सदानंद दाते हे सध्या NIAचे महासंचालक आहेत. आलं लक्षात? समजलं? ओके, चला पुढे चला. मी सगळ्यांची नावं वाचत नाही म्हणून रागवू नका. हे नावं वाचण्यात वेळ जातो बाळांनो, आपल्याला अभ्यास करणं महत्वाचं आहे. आता हा प्रश्न आपल्याला विचारू शकतात, निवडणुका आहेत म्हणून, त्याच्यामुळे हा प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. वन लाइनर आहे, साधा आहे. प्रश्न क्रमांक 3चा आन्सर द्या. प्रश्न क्रमांक 3, सध्या भारतात किती राष्ट्रीय पक्ष आहेत? पर्याय आहेत 5, दुसरा पर्याय 9, तिसरा पर्याय आहे 6 आणि चौथा पर्याय आहे 10. किती आहेत राष्ट्रीय पक्ष भारतामध्ये सध्या? आन्सर देताना प्रश्न क्रमांक डॅश करायचा आणि त्याच्या पुढे आन्सरचा क्रमांक लिहायचा. किती आहेत? तर याचं आन्सर आहे सध्या 6 राष्ट्रीय पक्ष आहेत. पर्याय क्रमांक 3 हे त्याचा आन्सर आहे. आता हे सध्या जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांच्या विषयीची माहिती आपण बघूया. स्क्रीनवर तुम्हाला माहिती दिसत असेल बघा. सध्या देशामध्ये किती राष्ट्रीय पक्ष आहेत? 6 राष्ट्रीय पक्ष आहेत. आणि माहिती कोणकोणती लक्षात घ्यायची, मग हे नक्की कोणते राष्ट्रीय पक्ष आहेत ते बघा. की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885 मध्ये, हे जी साल लिहिले ते त्याचं स्थापना वर्ष आहे. भारतीय जनता पक्ष 1980 ला स्थापन झालेला. बहुजन समाज पक्ष 1984 ला स्थापन झालेला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 1964 ला स्थापन झालेला. नॅशनल पीपल्स पार्टी 2013 ला स्थापन झालेली. आम आदमी पार्टी 2012 ला स्थापन झालेले. असे एकूण हे काय आहेत? 6 राष्ट्रीय पक्ष सध्या भारतामध्ये आहेत. आलं लक्षात? आता याच्यामध्ये आपल्याला निवडणुका आहेत त्याच्यामुळे स्थापना वर्ष कोणत्या पक्षाचं विचारतील, कारण बलाबल कोणत्या पक्षाचं आहे सध्या? भारतीय जनता पक्षाचं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची स्थापना कधी झाली तर 1980 ला, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शिवाय अलीकडेच हे जे 3 राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्यात आलेला आहे, काढून घेतलेला आहे निवडणूक आयोगानं. तर हे कोणते आहेत राष्ट्रीय पक्ष 3 ज्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतलेला आहे? तर ते पक्ष आहेत तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी. ह्या 3 पक्षांचा राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून घेतलेला आहे.
तर ही महत्वाची माहिती आहे, हे लक्षात ठेवायचंच आहे. आलं लक्षात? तुम्हाला याची PDF टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. त्याच्यामुळे लिहित बसू नका, प्रश्नांकडे लक्ष द्या, माहिती जास्तीत जास्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. किती पक्ष आहेत एकूण? सध्या राष्ट्रीय पक्ष 6 आहेत. पुढचा बघा, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आता जे दिलेलं होतं त्याच्याशीच रिलेटेड आहे. माहिती दिलेली जी होती त्याच्याशीच रिलेटेड आहे. काय आहे? तर निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणत्या पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे? हा प्रश्न आहे. आता वर आपण माहिती बघितली, त्याच्यामुळे पर्याय बघून तुम्ही आन्सर सांगा. पहिला पर्याय आहे बहुजन समाज पक्ष, दुसरा पर्याय आहे आम आदमी पार्टी, तिसरा पर्याय आहे तृणमूल काँग्रेस आणि चौथा आहे नॅशनल पीपल्स पार्टी. 4चं उत्तर काय असेल सांगा बरं, कारण वर आताच आपण माहिती वाचलेली आहे. व्हेरी गुड. बहुतांश जण याचं उत्तर खूप चांगलं देत आहेत. लिंक जास्तीत जास्त सेंड करा, जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नोटिफिकेशन्स मिळत राहतील. अनेक विद्यार्थ्यांनी मला फोन करून विचारलेलं होतं की मॅडम आम्हाला तुमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत नाही. नोटिफिकेशन मिळत नाही म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही बेल आयकन प्रेस करणं गरजेचं असतं, मगच तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता ह्याची पुन्हा मी माहिती सांगत बसत नाही, कारण ऑलरेडी मी याची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे की तृणमूल काँग्रेस तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी या 3 पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतलेला आहे. समजलं? पुढचा, आणि हा प्रश्न विचारणारच आहेत परीक्षेला. पुढचा 5वा प्रश्न बघा. 5वा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय सगळ्यांना? पाचवा प्रश्न, नागपूर ते गोवा महामार्गास कोणत्या नावाने संबोधले जाते? नागपूर ते गोवा हा प्रश्न परीक्षेला येणारा 100%. मी जे तुम्हाला PDF देणार आहे ते व्यवस्थित सेव्ह करून ठेवा. नागपूर ते गोवा महामार्गास कोणत्या नावाने संबोधले जाते? पहिला पर्याय आहे शक्तीपीठ महामार्ग, दुसरा समृद्धी महामार्ग, तिसरा बाळासाहेब ठाकरे महामार्ग आणि चौथा गोमंत महामार्ग. संदीप, शिवा, सानिका, निशा, व्हेरी गुड. आरती, निकिता, सगळ्यांचं स्वागत आहे या सेशन मध्ये. तर व्हेरी गुड. या प्रश्नाचं आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 शक्तीपीठ महामार्ग. आता हा शक्तीपीठ महामार्ग आहे तरी काय याची माहिती आपण थोडक्यामध्ये बघायची आहे. स्क्रीनवर तुम्हाला माहिती दिसतेय शक्तीपीठ महामार्गाची. आता हे थोडंसं बारीक झालंय. तर शक्तीपीठ महामार्ग, आता गेल्या वेळेला 2021-22 चे जे पेपर झाले होते ना, त्याच्यामध्ये समृद्धी महामार्गावर प्रश्न विचारले गेले होते. समृद्धी महामार्ग, माझ्या एका वेगळ्या प्रश्नाचं उत्तर द्या. समृद्धी महामार्ग हा किती जिल्ह्यातून जातोय महाराष्ट्रातील? समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून जातोय? गुड्डी, आशू, सुप्रिया, अनिल. समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग नाही विचारत मी. समृद्धी महामार्ग किती जिल्ह्यातून जातोय? समृद्धी महामार्ग 10 जिल्ह्यातून जातोय. जाधव, व्हेरी गुड. समृद्धी महामार्ग 10 जिल्ह्यातून जातोय. तर शक्तीपीठ महामार्गाची माहिती बघूया. हा मार्ग नागपूर ते गोवा या दरम्यान आहे. गोवा हे आपल्या महाराष्ट्राच्या, म्हणजे महाराष्ट्राची खालची बाजू आपण जर बघितली तर इथं अति दक्षिणेकडील राज्य म्हणून गोवा आहे. आलं लक्षात? तर नागपूर ते गोवा म्हणजे महाराष्ट्राच्या इकडे नागपूर येते, इकडे वर, आणि इकडून असं इकडे येणारा हा महामार्ग आहे. तर याच्यावर आपण एक व्यवस्थित घेऊया बोर्डवर सेशन. तर शक्तीपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा आहे. 6 पदरी एवढा मोठा महामार्ग आहे. आणि या महामार्गाची सुरुवात पवनार वर्धा जिल्ह्यातून होते आणि शेवट पत्रादेवी उत्तर गोवा इथे त्याचा शेवट होतो. आणि हा महामार्ग म्हणजे जर तुम्हाला पोलीस एक्झामला प्रश्न आला
तर शक्तिपीठ महामार्ग कोणत्या राज्यापासून कोणत्या राज्यापर्यंत आहे? राज्यापासून राज्यापर्यंत असं आलं तर महाराष्ट्र ते गोवा असे येणार. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यापासून? तर नागपूर जिल्ह्यापासून पत्रादेवी पर्यंत. पत्रादेवी हे गोव्यातील ठिकाण आहे, हे लक्षात ठेवा. आता हा शक्तिपीठ महामार्ग आहे तो किती जिल्ह्यातून जातो असा प्रश्न आला तर 12 जिल्ह्यातून जातो. व्हेरी गुड, सगळ्यांनी 10 उत्तर दिलेलं आहे समृद्धी महामार्गाचं. तर 12 जिल्ह्यातून जातो. हे 12 जिल्हे लक्षात ठेवा: वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून जातो. आता मला तुम्ही सांगा, यावर आधारित एक मी प्रश्न तुम्हाला विचारते एक्स्ट्राचा, की शक्तिपीठ महामार्ग, समृद्धी नाही, शक्तिपीठ महामार्ग हा विदर्भातील किती जिल्ह्यातून जातो? विदर्भातील किती जिल्ह्यातून जातो शक्तिपीठ महामार्ग? पटकन उत्तर द्या त्याचं. असे कितीतरी प्रश्न तयार करता येतील आपल्याला एवढ्याच याच्यावर. आणि याच्यावर 100% पोलीस एक्झामला प्रश्न असणारच आहे, कारण हे शिंदे सरकारचं केलेलं काम आहे. निवडणुका जवळ आहेत, याचा प्रभाव आपल्या प्रश्नपत्रिकांवर पण दिसून येणार आहे. विदर्भातील किती जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग जातो? विदर्भातील किती जिल्ह्यातून? तर विदर्भामध्ये एकूण 11 जिल्हे येतात आणि या 11 जिल्ह्यांमध्ये हा वर्धा आहे तो वर्धा, यवतमाळ, हिंगोली नाही येत, हिंगोली येत नाही ह्याच्यामध्ये. तर वर्धा, यवतमाळ, त्याच्यानंतर बरोबर आहे, ह्या 2 जिल्ह्यातून जातो, वर्धा आणि यवतमाळ. हिंगोलीतील 2 जिल्हे विदर्भातील 2 जिल्ह्यातून जातोय. मग आता मला सांगा, हाच महामार्ग शक्तिपीठ महामार्ग मराठवाड्यातील किती जिल्ह्यातून जातोय? मराठवाड्यातील किती जिल्ह्यातून जातोय? मराठवाड्यातील किती जिल्ह्यातून जातोय शक्तिपीठ महामार्ग? पटकन उत्तर द्या. मराठवाड्यामध्ये येणारे जिल्हे कोणते आहेत? हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद. हे जिल्हे कुठले आहेत? मराठवाड्यातील आहेत. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 जिल्ह्यातून जातो. मराठवाड्यातील 6 जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग जातो. आणि कोकणातील किती जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग जातो? कोकणातील किती जिल्ह्यातून? कोकणातील किती जिल्ह्यातून? कोकणातील एकच जिल्ह्यातून जातो, तो म्हणजे सिंधुदुर्ग, जो महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून जातो? पश्चिम महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून जातो? पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातून जातो. याच्यामध्ये नागपूर ते गोवा असं म्हणलंय, कारण नागपूरची अगदी बॉर्डर लाईन आहे ना, तिथून धरलेला आहे, त्याच्यामुळे आपण नागपूर ह्याच्यामध्ये धरलेलं नाही. आता हा प्रश्न मगाचा जो आहे त्याच्यावरच, भारतीय जनता पक्षाची स्थापना कधी झाली? प्रश्न क्रमांक 6. भारतीय जनता पक्षाची स्थापना कधी झाली? प्रश्न क्रमांक 6 क्रमांक लिहा आणि डॅश करून त्याचा आन्सर लिहा. मगाशी सांगितलेला आन्सर. प्रश्न क्रमांक 6 ह्याची माहिती आपण ऑलरेडी बघितली आहे. 6चा आन्सर काय असेल? प्रश्न क्रमांक 6. व्हेरी गुड. ही तुमची नावं IQ मार्ट काय दिलेत. तर प्रश्न क्रमांक 6चा आन्सर आहे 1. 1980 ला भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. हा राष्ट्रीय पक्ष आहे, सध्या निवडणुका आहेत, त्यामुळे याच्या विषयीचं, आणि शिवाय सर्वाधिक बलाबल असणारा पक्ष आहे, त्याच्यामुळे याच्या विषयीचं आपल्याला परीक्षेला असू शकतं, म्हणून आपण याच्या विषयीचे 3 क्वेश्चन घेतलेले आहेत. आलं लक्षात? व्हेरी गुड. सर्वांनी आन्सर खूप छान दिलेला आहे. तर 84 जण जॉईन झालेत. आकडा आपला हा जो आहे तो
100च्या वर गेला पाहिजे, त्यामुळे सेशन आपल्याला 2 तासाचं घेता येईल. 7वा प्रश्न बघा, भारतीय दलाने गगनशक्ती 2024 हा सराव कोणत्या ठिकाणी घेतला? भारतीय हवाई दलाने गगनशक्ती 2024 हा सराव कोणत्या ठिकाणी घेतला? तुम्हाला येत असेल उत्तर तर द्या, नाही तर मी तुम्हाला त्याचा आन्सर एक्सप्लेन करणार आहे. येस, माझं हे सेशन झालं ना की मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, मग तुम्हाला मिळून जाईल. ओके महेश, संदीप, शिवा, उमेश, आकाश, व्हेरी गुड. आता बघा, याचं भारतीय हवाई दलाने गगनशक्ती 2024 हा सराव पोखरण येथे घेतलेला आहे. पोखरण हे राजस्थान मधील ठिकाण आहे आणि याच्या विषयीची नक्की हे काय आहे गगनशक्ती 2024 त्याची आपण माहिती बघणार आहोत. तर इकडे लक्ष द्या, स्क्रीनवर तुम्हाला माहिती दिसत असेल. गगनशक्ती 2024 हा भारतीय हवाई दलातर्फे घेतला जाणारा सराव आहे आणि भारतीय हवाई दल स्वतः किती सक्षम आहोत हे बघण्यासाठी हा सराव दर 5 वर्षांनी घेत असतं. किती वर्षांनी? दर 5 वर्षांनी हा सराव होतो आणि त्यामुळे या सरावाला अधिक महत्त्व असतं. भारतातील हवाई दल हे किती प्रभावशाली आहे जगासाठी आणि इतर शत्रूंसाठी हे दाखवण्यासाठी हा गगनशक्ती सराव घेतला जातो. दर 5 वर्षांनी घेतला जातो. 2024 ला हा सराव पोखरण राजस्थान येथे घेतला गेला आणि देशातील सर्वात मोठा लष्करी हवाई सराव हा म्हटला जातो, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे गगनशक्ती 2024 हा सराव भारताच्या कोणत्या दलाशी संबंधित आहे असा प्रश्न असेल तर भारताच्या हवाई दलाशी संबंधित आहे. 2024 ला पोखरण राजस्थान येथे घेतला गेला आणि दर 5 वर्षांनी घेतला जातो. आलं लक्षात? ओके, पुढे घ्या. पुढचा प्रश्न बघा, महिला आशिया कप 2024 कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे? महिला आशिया कप 2024 कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे? तर हा श्रीलंकेमध्ये आयोजित केला जाणार आहे. श्रीलंका हा भारताच्या दक्षिणेकडील देश आहे, अति दक्षिणेकडील देश. आलं लक्षात? आता हा प्रश्न मी पुन्हा घेतला कारण हा पोलीस एक्झामच्या दृष्टीने मला महत्त्वाचा वाटतो प्रश्न. 9वा प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. 9वा प्रश्न बघा, वर्दीतल्या माणसाच्या नोंदी हे पुस्तक कोणी लिहिले? वर्दीतल्या माणसाच्या नोंदी हे पुस्तक कोणी लिहिले? आताच आपण याच्याविषयी सांगितलेलं आहे. 9व्याचं आन्सर काय असेल? 9व्या प्रश्नाचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 सदानंद दाते. हे सध्या त्यांची नियुक्ती NIA चे महासंचालक म्हणून झालेली आहे. पुण्यातील आहेत आणि त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे 2022 ला वर्दीतल्या माणसाच्या नोंदी. हे मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला पोलीस एक्झामला प्रश्न येऊ शकतो महत्त्वाचा, तो म्हणजे 10वा प्रश्न. सगळ्यांना स्क्रीनवर दिसतोय का? 10वा प्रश्न, रणजी ट्रॉफी 2024 विजेता संघ कोणता? रणजी ट्रॉफी 2024 विजेता संघ कोणता? अरविंद, शिवा, कपिल, संदीप, संकेत, पूजा, निशा, तान्या, युवराज, प्रियांका. चला, रणजी ट्रॉफी 2024 10चं उत्तर द्या पटकन मला. तर व्हेरी गुड. कोणी उत्तर दिले? मुंबई 42 संदीप शिंदे. येस, व्हेरी गुड. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबईने. आता रणजी ट्रॉफी नक्की काय आहे ते आपण बघूया. स्क्रीनवर तुम्हाला माहिती दिसत असेल तर बघा, ही माहिती रणजी ट्रॉफी विषयी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पोलीस एक्झाम आपण महाराष्ट्राची देतोय, त्याच्यामुळे त्याच्याशी संबंधित ही माहिती लक्षात असणं गरजेचंच आहे. तर रणजी ट्रॉफी 2023-24 ची जी झाली ती कितवी होती? तर 89वी होती आणि विजेता संघ आहे मुंबई.
मुंबईने 42 वेळेला रणजी ट्रॉफी जिंकलेली आहे. मुंबईचा कर्णधार होता अजिंक्य रहाणे आणि उपविजेता संघ होता विदर्भ आणि त्यांचा कर्णधार होता अक्षय वाडकर. म्हणजे रणजी ट्रॉफीतील अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये झाला असा क्वेश्चन असेल तर मुंबई आणि विदर्भ या दोन संघांमध्ये अंतिम सामना झाला आणि विदर्भाचा 169 धावांनी मुंबईने काय केलेला होता, पराभव केलेला होता. मालिकावीर तनुष कोटियन हा मुंबईचा खेळाडू मालिकावीर ठरलेला आहे. तर अंतिम सामन्याचा सामनावीर मुशीर खान मुंबईचा. सर्वाधिक रणजी ट्रॉफी जिंकणारा संघ कोणता तर मुंबई आहे. रणजी ट्रॉफी नक्की काय आहे हेच अनेक जणांना कळत नाही, तर त्याच्याविषयी बघूया. कसोटी क्रिकेटपटू रणजित सिंह यांच्या नावावरून या ट्रॉफीला रणजी ट्रॉफी असं म्हटलं जातं. आणि हे खेळणारे जे संघ असतात ते बाहेरचे कुठले नसतात, प्रादेशिक संघ असतात. रणजी ट्रॉफीचे जे जनक आहेत SD मेलो हे रणजी ट्रॉफीचे जनक आहेत. BCCIचे ते संस्थापक होते. त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली आणि ती पुढे राबवलीही आणि त्याच्यामुळे आतापर्यंत आता या वर्षी आपण 89वी त्याची आवृत्ती खेळलो आहोत. ही जी संस्था आहे हे कोणत्या संस्थेतर्फे रणजी ट्रॉफी खेळली जाते तर भारतीय नियामक मंडळ म्हणजेच BCCI ही ती संस्था आहे. प्रथम रणजी ट्रॉफी 1934-35 ला खेळली गेली. ट्रॉफी स्पर्धा हे 1934-35 ला खेळल्या गेल्या. सध्या याच्यामध्ये किती संघ समाविष्ट आहेत तर याच्यामध्ये सध्या 38 संघ समाविष्ट आहेत. या सगळ्यांना PDF देणार आहे, काळजी अजिबात करू नका. लखन पवार, गणेश, अनिल, येस, ओके. चला रणजी ट्रॉफी समजलं. पुढचा 11वा क्वेश्चन बघा. जगातील आनंदी देशात सलग 7व्यांदा प्रथम स्थानी असणारा देश कोणता? जगातील आनंदी देशात सलग 7व्यांदा प्रथम स्थानी असणारा देश कोणता? पटकन त्याचा आन्सर द्या. अरे PDF ची रिक्वेस्ट करू नका, मी खरंच देणार आहे सगळ्यांना PDF. आज काल परवा दिवशी जे झालेलं लेक्चर आहे त्याची PDF मी ऑलरेडी टेलिग्रामला टाकलेली आहे. तर जगातील आनंदी देशात सलग 7व्यांदा प्रथम स्थानी असणारा देश आहे फिनलँड. आता हे आनंदी देश हे काय नक्की तर आनंदी देशांची यादी एक दरवर्षी जागतिक स्तरावर सादर केली जाते. तर त्याच्याविषयीची माहिती आपण स्क्रीनवर बघूया. वार्षिक जागतिक आनंदी अहवाल 2024 हा सादर केला गेला. याच्यामध्ये जगातील आनंदी देशात सर्वात प्रथम स्थानी आहे फिनलँड. हा सर्वात आनंदी देश आहे. प्रथम आनंदी असणारे 3 देश कोणते आहेत तर पहिला आहे फिनलँड, दुसरा आहे डेन्मार्क आणि तिसरा आहे आइसलँड. हे सर्वाधिक आनंदी असणारे प्रथम क्रमांकाचे 3 देश आहेत. आणि भारताचा क्रमांक मात्र कितवा आहे? 126वा क्रमांक आहे. म्हणजे आनंदी देशात भारताचा क्रमांक आहे 126वा. हे लक्षात ठेवा. एक तर पहिला देश लक्षात ठेवायचा आणि आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे हेही लक्षात ठेवायचं. तर भारताचा क्रमांक कितवा आहे? 126वा क्रमांक आहे. पुढचं 12वा प्रश्न बघा. ऑलरेडी मी शक्तिपीठ महामार्गाची माहिती तुम्हाला सांगितली आहे. तर शक्तिपीठ महामार्ग मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? 12वा प्रश्न. शक्तिपीठ महामार्ग मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? 12व्या प्रश्नाचा आन्सर काय असेल सांगा पटकन. आपण यानंतर शेवटी मी माहिती सांगणार आहे कशा पद्धतीने आपण हे सेशन्स आहेत ते घेणार आहोत त्याची. आणि तुम्हाला उद्या किंवा परवा मी सर्वांचं वेळापत्रक टेलिग्रामला टाकून देईन. आलं लक्षात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जालना मधून जात नाही. मराठवाड्यातील लातूर, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यातून हा महामार्ग जातो. मात्र जालना जिल्ह्यातून जात नाही.
आता मला सांगा, जालना ही कितवी महानगरपालिका आहे रे? जालना कितवी महानगरपालिका आहे? त्याच्याशी संबंधित एक्स्ट्राचा क्वेश्चन विचारला तर आला पाहिजे. जालना ही कितवी महानगरपालिका आहे? व्हेरी गुड, 29वी. आणि महाराष्ट्रामध्ये सध्या महानगरपालिका किती आहेत? महाराष्ट्रामध्ये सध्या महानगरपालिका किती आहेत? 23 तर अजिबात नाहीत. व्हेरी गुड, महाराष्ट्रामध्ये सध्या 29 महानगरपालिका आहेत. पुढचं मी आता सांगितलेलं की कोणते जिल्हे, तर हे 12 जिल्हे मी मगाशी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेत शक्तीपीठ महामार्गाचे. आलं लक्षात? त्यानंतर हे एक प्रश्न विचारणारच आहेत आपल्याला परीक्षेला, कोणता ना कोणता तरी असणारच आहे. पहिले फळांचे गाव, फुलांचे गाव, फुलपाखरांचे गाव, मधाचे गाव वगैरे वगैरे, हा प्रश्न यावर असणारच आहे. पहिले फळांचे गाव धुमाळवाडी सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? 13वा प्रश्न. 13व्या प्रश्नाचं उत्तर द्या. पहिले फळांचे गाव धुमाळवाडी सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील आहे? धुमाळवाडी. पहिले फळांचे गाव धुमाळवाडी कोणत्या सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फलटण, हे त्याचं उत्तर आहे. आता या प्रश्नाविषयीची अधिकची माहिती बघायची आहे. हे मी तुम्हाला PDF देणारच आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं की महाराष्ट्रातील महत्त्वाची गावे यावर 100% तुम्हाला पोलीस एक्झामला प्रश्न असणारच आहे. की बघा, पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली, सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथील आहे. पहिले पुस्तकांचे गाव भिलार, महाबळेश्वर, सातारा. पहिले मधाचे गाव मांघर, महाबळेश्वर, सातारा. पहिले कॅशलेस गाव घसई, मारवाड, ठाणे. पहिले फळांचे गाव धुमाळवाडी, फलटण, सातारा, जो मी तुम्हाला आता प्रश्न विचारला होता. पहिले कवितांचे गाव उभादांडा, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग. पहिले डिजिटल गाव हरिसाल, धारणी, अमरावती. पहिले आधार गाव म्हणजे आधार कार्ड कुठल्या गावात निघालं पहिल्यांदा, तर पहिले आधार गाव टेंबली, शहादा, नंदुरबार. पहिले वायफाय गाव पाचगाव, उमरेड, नागपूर. पहिले वादमुक्त गाव कापडगाव, रत्नागिरी. पहिले झाडांचे पुनर्वसन करणारे गाव म्हसवे, सातारा. आता जे विद्यार्थी सातारामध्ये पेपर देणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं काय आहे? पहिले पुस्तकांचे गाव लक्षात ठेवायचं, पहिले मधाचे गाव लक्षात ठेवायचं, पहिले फळाचे गाव लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर पहिले झाडांचे पुनर्वसन करणारे गाव. झाडांचे पुनर्वसन म्हणजे काय? की जी अशी जुनी आणि मोठी झाडं असतात की काही कारणांमुळे ती काढावी लागतात, मात्र ती तोडून न टाकता ती जशीच्या तशी जमिनीतून काढून दुसऱ्या ठिकाणी रिप्लेस केली जातात, त्यांचं पुनर्वसन केलं जातं. असं पुनर्वसन करणारा म्हसवे हे सातारा जिल्ह्यातील गाव आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. PDF मी सेंड करणार आहे, त्याची काळजी करू नका. ओके, पुढचं. थँक्यू. अरे नाव चांगली ठेवा रे, मी काय ऐकू काय मार्ट कसं म्हणणार. 14वा प्रश्न बघा. चांद्रयान 3 ज्या ठिकाणी उतरले होते त्या पॉइंटला दिलेले नाव काय? चांद्रयान 3 ज्या ठिकाणी उतरले होते त्या पॉइंटला दिलेले नाव काय? थँक्यू. गुड इव्हिनिंग. चला पुढे बघा. चांद्रयान 3 ज्या ठिकाणी उतरले होते त्या पॉइंटला दिलेले नाव काय? पर्याय आहे तिरंगा पॉइंट, दुसरा विज्ञान पॉइंट, तिसरा जय हिंद पॉइंट, चौथा शिवशक्ती पॉइंट. तर याचं उत्तर काय आहे 14व्या प्रश्नाचं? हा ही प्रश्न असणार आहे. चांद्रयानवर काही ना काहीतरी प्रश्न पोलीस एक्झामला असणार आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिवशक्ती पॉइंट. काय असणार आहे? शिवशक्ती पॉइंट. व्हेरी गुड. सगळ्यांची नावं वाचता येत नाहीत पण तुम्ही छान उत्तर देताय, त्यामुळे बरं वाटते. तर ही चांद्रयान 3 विषयीची थोडी माहिती आपण बघूया. ऑलरेडी मी चांद्रयान 3 विषयीची माहिती सांगितलेली आहे, परंतु ही आत्ता प्रश्नाशी संबंधित
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची तिसरी चांद्रयान मोहीम आहे. म्हणजेच भारताने आतापर्यंत 3 चांद्रयान मोहिमा केलेल्या आहेत, त्यातली ही तिसरी चांद्रयान मोहीम. आणि कुठं झाली तर सतीश धवन अंतराळ केंद्र, हे कुठं आहे तर श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशमध्ये. अनेक वेळेला तुम्हाला पोलीस एक्झामला हाही प्रश्न येऊन गेलाय की सतीश धवन अंतराळ केंद्र कुठे आहे. ऑप्शनला एक तर श्रीहरिकोटा असतं किंवा आंध्र प्रदेश असतं. आतापर्यंत जास्त वेळेला श्रीहरिकोटा आलेला आहे. तर सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा इथं याचं प्रक्षेपण झालेलं होतं. आणि हे प्रक्षेपण किती तारखेला झालेलं होतं तर 23 ऑगस्ट 2023 ला याचं प्रक्षेपण झालेलं होतं. आणि याचं वैशिष्ट्य काय आहे की हे चांद्रयान जे आहे चांद्रयान 3 हे कुठं उतरवायचं होतं तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर. आणि ते खरोखर चांगलं सक्सेसफुली उतरलं. त्याच्यामुळे ही सगळ्यात यशस्वी मोहीम मानली जाते. जागतिक स्तरावर या भारताने केलेल्या मोहिमेचं खूप मोठं कौतुक केलं गेलं. आणि ह्याच्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरलाय. त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला पोलीस एक्झामला असणारच आहे की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरणारा पहिला देश कोणता, तर आपला भारत असणार आहे. प्राऊड फील होतं एकदम भारताचं नाव घेताना. आता याच्यामध्ये तिरंगा पॉइंट आणि शिवशक्ती पॉइंट हे आलेले आहेत. आता भारताच्या 3 चांद्रयान मोहिमा झालेल्या होत्या. त्याच्यामध्ये चांद्रयान 2 ज्या ठिकाणी चांद्रयान 2 उतरवले होते त्याला तिरंगा पॉइंट असं नाव दिलं गेलंय. आणि ज्या ठिकाणी चांद्रयान 3 उतरवलेलं होतं त्याला शिवशक्ती पॉइंट असं नाव दिलेलं गेलंय. मग आता ही अलीकडची घटना आहे चांद्रयान 3 ची, त्याच्यामुळे आपल्याला शिवशक्ती पॉइंट विषयी परीक्षेला विचारू शकतात. समजलं का? पुढचा प्रश्न आपण बघूया. 15वा प्रश्न बघा. 15वा प्रश्न, जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानीमध्ये कोणत्या राजधानीचा समावेश आहे? जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानीमध्ये कोणत्या राजधानीचा समावेश आहे? पर्याय आहेत कराची, बीजिंग, टोकियो आणि दिल्ली. दिल्ली भारताची राजधानी आहे, टोकियो जपानची राजधानी आहे, बीजिंग चीनची राजधानी आहे, कराची पाकिस्तानची राजधानी आहे. तर कोणती राजधानी सर्वाधिक प्रदूषित राजधानी डिक्लेअर झाली आहे? तर बरोबर आहे, हे काय प्राऊड फील करण्यासारखं नाही आहे. तर दिल्ली ही सर्वाधिक प्रदूषित राजधानी डिक्लेअर झालेली आहे. आता याच्याविषयीची आपण थोडीशी माहिती बघूया. बघा, वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023-24 हा जागतिक स्तरावर सादर केला जाणारा रिपोर्ट आहे. याच्यानुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी दिल्ली आपल्या भारताची आहे. भारतातील, आता ह्याच्यामध्ये सुद्धा भारतातील प्रदूषित राज्य आहे बिहार. आणि सर्वात प्रदूषित शहर आहे बेगुसराय, जे बिहार मधलं आहे. सर्वाधिक प्रदूषित देशात भारताचं स्थान कितवं आहे तर 3रं आहे. आणि सर्वाधिक प्रदूषित देश कोणते आहेत तर पहिला आहे बांगलादेश, दुसरा आहे पाकिस्तान आणि तिसरा आहे भारत. हे सर्वाधिक प्रदूषित देश आहेत. मग सर्वाधिक प्रदूषित बघितलं आपण तर सर्वात कमी प्रदूषण असणारा स्वच्छ देश कोणता आहे तर ऑस्ट्रेलिया हा सर्वाधिक कमी प्रदूषित आणि स्वच्छ देश आहेत. तर सर्वाधिक प्रदूषित देश मध्ये पहिला बांगलादेश, दुसरा पाकिस्तान, तिसरा भारत. भारताचा क्रमांक 3रा आणि भारताची दिल्ली ही राजधानी सर्वाधिक प्रदूषित आहे. समजलं? चला पुढचा प्रश्न बघूया आपण. आता ह्याच्याविषयी माहिती झालेली आहे, मी ती पुन्हा सांगणार नाही. 16वा प्रश्न, पहिले फुलपाखरांचे गाव कोणते? पहिले फुलपाखरांचे गाव कोणते? 16वा क्वेश्चन, पहिले फुलपाखरांचे गाव कोणते? मगाशी माहिती सांगितली ऑलरेडी वाचून, त्यामुळे याचं उत्तर काय येणार? 16व्या क्वेश्चनचं पर्याय क्रमांक 2 हे त्याचा आन्सर येणार. पारपोली. पारपोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यातील आहे? पटकन कमेंट करा. पारपोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यातील आहे? व्हेरी गुड, सगळ्यांचं छान रिप्लाय येत आहेत. सगळ्यांचे छान रिप्लाय येत आहेत. पहिले फुलपाखरांचे गाव आहे पारपोली आणि ते कुठल्या जिल्ह्यातील आहे? साताऱ्यातील अजिबातच नाही, सिंधुदुर्ग मधील आहे. कोणत्या जिल्ह्यातील आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. मराठी ग्रामर पण घेणार आहोत आणि जीके पण घेणार आहोत. काळजी करू नका, तुम्ही अटेंड राहा फक्त. आता बघा 17वा क्वेश्चन तुम्हाला दिसतोय का? 17वा क्वेश्चन बघा, अहिल्यानगर असे कोणत्या शहराचे नवीन नाव आहे?
अहिल्यानगर हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला असणारच आहे. अहिल्यानगर, अहिल्यानगर हे अहमदनगरचे नवीन नाव आहे. अहिल्यानगर हे कशाचं नाव आहे? अहमदनगर. पर्याय क्रमांक 3. आता सगळ्यात महत्वाची माहिती बघायची आहे खाली आपण. सगळ्यात महत्वाची माहिती स्क्रीनवर दिसतीये का तुम्हाला? चला माहितीकडे नीट लक्ष द्या. उस्मानाबादचं नाव बदलून झालंय धाराशिव, औरंगाबादचं नाव बदलून झालंय छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरचं नाव बदलून झालंय अहिल्यानगर, वेल्हे हा तालुका आहे आणि तो पुणे जिल्ह्यामधला आहे, त्याचं नाव झालेलं आहे राजगड. तर वेल्हे हा तालुका कुठल्या जिल्ह्यातील आहे? पुणे जिल्ह्यातील आहे आणि त्याचं नाव झालेलं आहे राजगड. अलाहाबाद हा उत्तर प्रदेश मधील आहे, त्याचं नाव झालेलं आहे प्रयागराज. उत्तर प्रदेशचं नाही प्रयागराज, अलाहाबादचं प्रयागराज झालेलं आहे. फैजाबाद हे उत्तर प्रदेश मधील आहे, त्याचं नाव झालेलं आहे अयोध्या. गुरगाव हे हरियाणा मधील आहे आणि त्याचं नाव झालेलं आहे गुरुग्राम. त्यानंतर राजपथ नवी दिल्ली मध्ये आहे, जिथे 26 जानेवारीची परेड चालते. तर राजपथ हा नवी दिल्ली मध्ये आहे. राजपथचं नाव बदलून कर्तव्य पथ गेल्या वेळेला याच्यावर प्रश्न आलेले होते, अजूनही येऊ शकतात, कारण काही चालू घडामोडी यावर कधीही प्रश्न विचारू शकतात, त्यामधला हा प्रश्न आहे. तर नवी दिल्लीचं जे विमानतळ आहे त्याचं नाव झालेलं आहे दिबा पाटील विमानतळ. फिरोजशाह कोटला हे क्रिकेट स्टेडियम आहे दिल्ली येथे, त्याचं नाव आहे अरुण जेटली, म्हणजे बदललेलं नाव आहे अरुण जेटली स्टेडियम. आणि एलिट स्ट्रीट हे नवी दिल्ली मध्ये आहे, त्या एलिट स्ट्रीट म्हणजे रस्त्याचं नाव बदलून झालेलं आहे एपीजे अब्दुल कलाम रोड. एलिट स्ट्रीट हे इंग्रजांच्या काळातलं नाव होतं, आता ते बदलून काय झालेलं आहे एपीजे अब्दुल कलाम रोड. एपीजे अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे त्याच्याविषयी पण आपल्याला परीक्षेला पोलीस एक्झामला प्रश्न असतो. तर त्यांचं पुस्तक कोणतं आहे? अग्निपंख हे पुस्तक आहे, ते आपल्याला अनेक वेळेला परीक्षेला विचारतात. तर बघा पुढचा 18वा क्वेश्चन. आता याच्याविषयी पण मी माहिती सांगितलेली आहे, तुम्हाला मेमराईज होतंय की नाही हे बघण्यासाठी हा क्वेश्चन मी पुन्हा टाकलाय. देशातील सर्वात मोठा हवाई लष्करी सराव नुकताच पार पडला, त्याचे नाव काय? ऑप्शन आहे सूर्यकिरण, 2 आहेत गगनभरारी 2024, 3 आहे गगनशक्ती 2024 आणि 4था आहे गरुड शक्ती 2024. ग ग ग मुळे तुमचं जमलिंग होऊ शकतं. तर याचा आन्सर काय आहे? 18चा आन्सर काय आहे? 18चा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 गगनशक्ती 2024. व्हेरी गुड पोखरण. आता ह्याची मी माहिती ऑलरेडी सांगितलेली आहे गगनशक्ती 2024. तर भारतीय हवाई दलातर्फे हा सराव केला जातो. पोखरण राजस्थान येथे हा सराव केला गेला आणि दर 5 वर्षांनी केला जातो. देशातील सर्वात मोठा लष्करी हवाई सराव याला मानलं जातं. आलं लक्षात? आता थोडासा मोठा प्रश्न दिलेला आहे इथे, बरोबर आहे. मोठा प्रश्न 19वा जोड्या जुळवा. ठिकाण, शहर आणि बदललेले नाव यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. क्विक आन्सर द्यायचा आहे. उस्मानाबाद, वेल्हे, औरंगाबाद, अहमदनगर हे दिलेले आहेत आणि त्यांची नवीन नावं काय आहेत पुढे बघायचं आणि मला आन्सर द्यायचंय. 19वा प्रश्न. उस्मानाबादचं नाव काय झालेलं आहे? 19व्या प्रश्नाचा आन्सर द्या. उस्मानाबादचं नाव काय झालेलं आहे? धाराशिव. म्हणजे पहिल्याच आन्सर असणार आहे क, त्यामुळं हा एलिमिनेशन शिका. दुसरा पर्याय काय झाला? कट झाला. क क क एक हे 4 ठिकाणी आहे. आता दुसरं, समजा वेल्हे येत नसेल, बरोबर आहे, वेल्हे येत नसेल, औरंगाबाद तर डेफिनेटली सगळ्यांना येत असेल, तर औरंगाबादचं काय आहे? छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे, म्हणजे तिसऱ्याचं ब. आता तिसऱ्याचं इथं ड आहे त्यामुळे हा कट झाला, इथं तिसऱ्याचं ड आहे त्यामुळे हा कट झाला आणि इथं तिसऱ्याचं काय आहे? ब आहे, त्यामुळे 100% पर्याय क्रमांक 4. म्हणजे जरी बाकीचं समजा येत नसलं तरी उस्मानाबाद आणि औरंगाबाद एवढं जरी माहित असेल ना, तर तुम्ही आन्सर पटकन देऊ शकता. सगळं पाठ करायची काही गरज नाही. तरी सुद्धा उस्मानाबादचं बदललेलं नाव आहे धाराशिव,
वेल्हेचं नाव आहे राजगड, औरंगाबादचं आहे छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरचं नाव आहे अहिल्यानगर. आलं लक्षात? व्हेरी गुड. सगळ्यांनी छान उत्तर दिलेत. बाळांनो, तुमची नावं घेतलेली नसतील, ज्यांची नावं त्यांनी अजिबात राग मानू नका. मला तुम्ही सर्वांची उपस्थिती ही अतिशय महत्वाची वाटते आणि जास्तीत जास्त अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, ना की तुमच्या नावांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पोलीस वर्दी मिळवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? 20वा क्वेश्चन बघा. 20वा क्वेश्चन मेमराईज आहे का बघा, की 2024च्या जागतिक आनंदी देश अहवालात भारताचा आनंदी देशात कितवा क्रमांक आहे? आनंदी देशात भारताचा कितवा क्रमांक आहे? आनंदी देशात भारताचा कितवा क्रमांक आहे? 20वा क्वेश्चन पर्याय क्रमांक 3 126वा क्रमांक आहे. व्हेरी गुड. भारताचा 126वा क्रमांक आहे. पुढचा 21वा प्रश्न जोड्या जुळवा. पटकन त्याचा आन्सर द्या. 21वा प्रश्न जोड्या जुळवा. पहिले कॅशलेस गाव, पहिले डिजिटल गाव, पहिले वादमुक्त गाव, पहिले वायफाय गाव. मगाशी याची मी माहिती सांगितलेली होती. तर 21वाचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. 21वाचा आन्सर आहे पहिला क्रमांक, पर्याय क्रमांक 3. म्हणजेच एकचं काय आहे? क. पहिले कॅशलेस गाव कुठलं आहे? घसई. त्याच्यानंतर पहिले डिजिटल गाव आहे हरिसाल. त्याच्यानंतर पहिले वादमुक्त गाव आहे कापडगाव आणि पहिले वायफाय गाव आहे पाचगाव. आलं लक्षात? हे मी ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला माहिती. पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली, पुस्तकांचे गाव भिलार, मधाचे गाव मांगर, कॅशलेस गाव घसई, फळांचे गाव धुमाळवाडी, कवितांचे गाव उभादांडा, डिजिटल गाव हरिसाल, आधार गाव टेंबली, वायफाय गाव पाचगाव, वादमुक्त गाव कापडगाव, पुनर्वसन झाडांचे पुनर्वसन करणारे गाव म्हसवे. आलं लक्षात? आता हा प्रश्न तर कितीतरी वेळेला जीके साठी आपल्याला विचारला जातो. फिरोजशाह कोटला मैदान कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? फिरोजशाह कोटला मैदानाचा आपण बघितलेलं आहे आधी प्रश्न. फिरोजशाह कोटला मैदान 22वा प्रश्न. फिरोजशाह कोटला मैदान कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? तर यस, क्रिकेट या खेळासाठी प्रसिद्ध आहे फिरोजशाह कोटला मैदान. आणि फिरोजशाह कोटला मैदानाचं नाव काय आहे? फिरोजशाह कोटला मैदानाचं नाव काय आहे? तर पुढचा 23वा क्वेश्चन बघा. 23वा क्वेश्चन 9 मार्च 2024 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते लचित बोरफुकन यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या राज्यात झाले? 9 मार्च 2024 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते लचित बोरफुकन यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या राज्यात झाले? व्हेरी गुड. तर हे आहे आसाम राज्य. याचा आन्सर आहे आसाम. आसाममध्ये, आसाम हे सिलिगुडी कॉरिडॉर मधील राज्य आहे. आसाम हे त्याचा आन्सर आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचा आन्सर आहे. नक्की काय आहे? तर इकडे लक्ष द्या. लचित बोरफुकन यांचा पुतळ्याचं नाव ठेवलेलं आहे स्टॅच्यू ऑफ शौर्य. नाव काय ठेवलेलं आहे? स्टॅच्यू ऑफ शौर्य. तुम्हाला लचित बोरफुकन असं न विचारता स्टॅच्यू ऑफ शौर्य हा पुतळा कोणत्या राज्यात आहे असंही विचारू शकतात. त्यामुळे स्टॅच्यू ऑफ शौर्य हा लचित बोरफुकन यांचा पुतळा आहे आणि त्याचं अनावरण 9 मार्च 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. आता हे लचित बोरफुकन हे नक्की आहेत तरी कोण हे आपल्याला माहित पाहिजे. तर आसाम मधील अहोम राजा होते रुद्रसिंह यांचे ते सरदार होते.
त्यांची राजवट 600 वर्षाच्या राजवटीमध्ये मुघल साम्राज्याशी लढा देणारे अहोम राज्याचे ते महान सेनापती होते. म्हणजे राज्य कुणाचं होतं? रुद्रसिंह या अहोम राजाचं होतं. 600 वर्ष राजवट होती आणि मुघल साम्राज्याशी लढा देणारे हे महान सेनापती होते. आणि कोण? लाचित बोरफुकन. आणि म्हणून त्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून स्टॅच्यू ऑफ शौर्य यांचा हा लाचित बोरफुकन यांचा पुतळा आसाममध्ये उभारण्यात आला आहे आणि आसाममध्ये जोरहाट येथे उभारण्यात आलेला आहे. या पुतळ्याची उंची 125 फूट आहे. पुतळ्याची उंची किती आहे? 125 फूट. हे लक्षात ठेवायचं. तर लाचित बोरफुकन यांच्या पुतळ्याचं नाव आहे स्टॅच्यू ऑफ शौर्य. आणि आसाम जोरहाट हे लक्षात ठेवायचं आहे. पुतळ्याची उंची 125 फूट ही लक्षात ठेवायची. सर्वाधिक महत्वाचा आणि खात्रीनं परीक्षेला येणारा असा प्रश्न आहे बघा, सीएए वर येणारा प्रश्न आहे. काय आहे? सीएए म्हणजेच काय? नागरिकत्व दुरुस्ती कायदा. या कायद्यान्वये कोणत्या देशातील भारतात स्थलांतरित झालेल्या गैर मुस्लिम नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे? तर सीएए म्हणजे काय? नागरिकत्व दुरुस्ती कायदा. हा सीएए चा कायदा आहे. नुकताच तो कायदा लागू करण्यात आला भारतभर. आणि ते याचा आन्सर काय आहे की कोणत्या देशातील नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. मग नक्की हे सीएए म्हणजे आहे तरी काय हे बघूया. सीएए काय आहे बघा. सीएए हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 ला ऍक्च्युली मंजूर झाला, मात्र प्रत्यक्षात तो लागू आत्ता झालेला आहे. आणि काय आहे तर पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश हे जे 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात स्थलांतरित गैर मुस्लिम म्हणजे मुस्लिम नसलेले नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहेत. म्हणजे पाकिस्तानमधील, अफगाणिस्तानमधील, बांगलादेशातील जे नागरिक भारतामध्ये 31 डिसेंबर 2014 पूर्वी आलेले आहेत त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे. मग गैर मुस्लिम म्हणजे मुस्लिम सोडून कोणते नागरिक? तर हिंदू, शीख, जैन, पारसी, ख्रिस्ती हे जे लोक आहेत ज्यांचं वास्तव्य, त्यांच्यासाठी अट काय आहे की कोणाला नागरिकत्व देण्यात येणार आहे? तर ज्यांचं मिनिमम अट काय दिली आहे वास्तव्याची की त्यांचं भारतामध्ये वास्तव्य मिनिमम 5 वर्ष तरी असेल असं त्यांनी प्रूव्ह केलं पाहिजे. मात्र मुस्लिमांनी यांना विरोध केला किंवा मुस्लिमांनी या कायद्याविरोधात आवाज उठवण्याचं कारण हे आहे की मुळात मुस्लिमांना याच्यामध्ये खूप म्हणजे पार्शलिटी केली असं मुस्लिमांना वाटतंय, कारण मुस्लिम याच्यामध्ये समाविष्ट नाहीयेत. आणि जर या कायद्याअंतर्गत मुस्लिमांना नागरिकत्व द्यायचं असेल तर ती अट मात्र 11 वर्ष ठेवण्यात आलेली आहे. आणि इतर धर्मीय आहेत हिंदू, शीख, जैन यांना मात्र ही अट 5 वर्ष आहे. म्हणजे त्यांचं भारतामध्ये 5 वर्ष वास्तव्य असेल तर त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात येईल. मात्र मुस्लिमांचं भारतामध्ये वास्तव्य 11 वर्ष असेल, त्याचा पुरावा दिला तरच त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात येईल. म्हणजे हे भारतातले नाही आहेत तर कुठले? पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील जे भारतामध्ये आलेले नागरिक आहेत त्यांना नागरिकत्व देण्याविषयीचा जो कायदा आहे त्यालाच नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 असं म्हणतात. त्यालाच सीएए असं नाव दिलेलं आहे. आणि या कायद्यानुसार नागरिकत्व मंजुरीचे अधिकार मिळालेले राज्य आहेत भारतातील 9. म्हणजे कोणत्या कोणत्या राज्यांना परवानगी दिलेली आहे की तुम्ही या लोकांना नागरिकत्व द्या? तर त्याच्यामध्ये पहिलं आहे आपलं महाराष्ट्र, दुसरं आहे गुजरात, तिसरं आहे राजस्थान, चौथं आहे छत्तीसगड, पाचवा आहे हरियाणा, सहावा आहे पंजाब, सातवा आहे मध्य प्रदेश, आठवा आहे उत्तर प्रदेश आणि 9 आहे दिल्ली. या राज्यांना नागरिकत्व मंजुरीचे अधिकार दिलेले आहेत. तर असे सीएए अंतर्गत नागरिकत्व मंजुरीचे अधिकार मिळालेली एकूण राज्य आहेत 9.
आणि याद्वारे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील नागरिक जे भारतामध्ये 5 वर्ष राहत आहेत किंवा मुस्लिम जे 11 वर्ष राहत आहेत यांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. त्याच्याशी संबंधित हा कायदा आहे. याच्यावर 100% तुम्हाला पोलीस एक्झामला प्रश्न असणार आहे. आणि 25वा आणि शेवटचा क्वेश्चन, स्टॅच्यू ऑफ शौर्य या पुतळ्याचे नुकतेच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झाले, त्याची उंची किती आहे? 25व्या प्रश्नाचं उत्तर द्या. 25व्या प्रश्नाचं उत्तर, तर 25व्या प्रश्नाचं IQ मार्ट व्हेरी गुड. 24व्या प्रश्नाचं उत्तर दिल्याबद्दल. आणि याची उंची आहे 125 फूट. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं आन्सर आहे. तर हे आपण 1 तासाचं डेमो सेशन घेतलेलं होतं चालू घडामोडीचं. शेवटच्या सूचना, तुम्हाला जर काही सूचना द्यायच्या असतील किंवा तुम्हाला काही सुधारणा वाटत असेल यामध्ये करावीशी, आपण याच्यामध्ये संबंधित चालू घडामोडीशी संबंधित चित्रही ऍड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. OBS वर घेतोय आपण, आपल्याकडे डिजिटल बोर्ड नाही, त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स येत आहेत याच्यामध्ये. परंतु महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा त्यामागचा हेतू आहे. कितीही अडचणी आल्या तरी ते आपण पार करू. आलं लक्षात? आता तर आपण काय करणार आहोत, दर रविवारी जे चालू घडामोडीचे सेशन घेणार आहोत ते महासेशन असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण महिन्याच्या पूर्ण चालू घडामोडी घेणार आहोत. त्याचं डिक्लेरेशन चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी दिसून येईल. आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करायचं आहे, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळत राहील. आणि नक्की काय चाललेलं आहे, कोणत्या प्रकारचे चालू घडामोडी घेणार आहेत, की एखादं पंचायत राज घेणार आहे, समाज सुधारक घेणार आहेत, इतिहास घेणार आहेत, भूगोल घेणार आहे का मराठी व्याकरण घेणार आहे, तर हे तुम्हाला लक्षात येईल. आलं का लक्षात? तर जर तुमच्या काही सूचना असतील तर त्यांचा विचार आपण नक्की करू आणि त्या सूचनानुसार आपण आपल्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू. आपल्याला डिजिटल बोर्ड नसल्यामुळे अनेक प्रॉब्लेम येतात. ते प्रॉब्लेम हँडल करत आपण जास्तीत जास्त माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद सगळ्यांनी हे सेशन अटेंड केल्याबद्दल. आणि याच प्रतिसादाने 100 पर्यंत संख्या गेली होती. लक्षात घ्या, जर तुम्ही 100च्या वर संख्या मला दिसली 200 300 अशी, तर मी ही सेशन्सचा वेळ वाढवून 2-2 तासाचे ही सेशन्स तुमच्यासाठी घ्यायला तयार आहे. पोलीस परीक्षेला जोपर्यंत तुम्ही पेपर लिहायला जात नाही तोपर्यंत आपण जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक टाकेन. टेलिग्रामला ऑलरेडी आधीचं एक सेशन झालेलं आहे 1 तारखेचं, त्याचं PDF मी ऑलरेडी टाकलेलं आहे. याची सुद्धा तुम्हाला PDF मिळून जाईल, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम येणार नाही. सर्वांनी सेशन अटेंड केलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.